नमस्कार. आज आपण ज्वारी आणि बेसन पिठाचे धिरडे पाहणार आहोत. अतिशय पौष्टिक असा नाश्ता असतो होतो हा. प्रथम ज्वारीचं पीठ घ्यावे, मोठी वाटी, 1 वाटी बेसन, 2 वाटी कांदा बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून, 2 वाटी म्हणजे 2 कांदे घ्यावे बारीक चिरून, 4 हिरव्या मिरच्या ठेचून. लहान मुलं कढीपत्ता खात नाहीत, तर कढीपत्ता असं खाल्ला जातो किंवा मग आपणही कधी कधी खात नाही, तर थोडेसे तुकडे करून कढीपत्त्याचे टाकले की ते आपल्याही पोटात जातात. आपण कसं कढीपत्ता बाजूला काढून खातो बऱ्याच वेळा. हिंग, जिरेपूड, ओवा स्मॅश करून थोडासा हाताने, लाल तिखट, हळद आणि आलं हे थोडंसं किसून टाका आणि त्याचे तुकडे वगैरे जाणवणार नाही. बारीक किसणीने, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. हे सर्व वरील मिश्रण तुम्ही एकत्र करा. आता बऱ्याच लोकांना बेसनाने त्रास होतो, तर तुम्ही बेसन अवॉइड करू शकता. बेसन नाही घातलं तरी चालतं. ज्वारीच्या पिठाचा अतिशय मस्त हा धिरड्याचा नाश्ता होतो सकाळच्या वेळेत. सर्व मिश्रण एकत्र करा. पहिल्यांदा कोरड्यानेच एकत्र करा. नंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून, अगदी आपण भज्याला कसं मळतो तसं नाही, पण थोडंसं पातळ करा, म्हणजे धिरडा आपल्याला टाकता येईल ते व्यवस्थित तव्यावर. थोडं थोडं पाणी घाला, म्हणजे भस्कन पाणी पडलं तर ते परत बेसन पीठ ॲड करा, अशा गोष्टी होऊन जातात. तिखट तुम्हाला जास्ती लागत असेल तर तुम्ही ते टाकलं तरी चालेल. मीही माझ्या ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडेसे हळद नंतर टाकली आहे. हळदीने शक्यतो जास्ती असं उग्र म्हणजे असं वाटतं तो धिरडं, तर तुम्ही कमी टाकली तरी चालते, किंवा तुम्हाला तशी चालत असेल जास्ती हळद तुम्ही जास्ती टाकली तरी चालते. मी नंतरून टाकलेली तुम्ही पाहायलाच आता. हे अशा प्रकारे आपल्या धिरड्याचं मिश्रण तयार आहे. आता मस्त आपण ह्याचे लगेच धिरडे करणार आहोत. त्याच्या आधी थोडासा चिमूटभर सोडा ऑप्शनल आहे, बेसन पीठही ऑप्शनल आहे. खूप इन्स्टंट मी करत होते सकाळच्या नाश्त्याला, त्यामुळे मी थोडा सोडा ॲड केला. थोडंसं जाळी पडते त्याला, पण तुम्ही थोडं 10 मिनटं ठेवून पण करू शकता याला. पॅन घ्यायचा नॉनस्टिकचा, त्याच्यावर 1 चमचा, मी 1 चमचा टाकला आहे थोडंसं तेल. एका पळीमध्ये माझे एका तेलाच्या पळीमध्ये माझे सगळे धिरडे झालेत. तर थोडं थोडं तेल वापरलं तरी चालतं. अगदी तुम्हाला तेल नाही लागत तर तुम्ही तेल न टाकताही करू शकता, तेल चालत नसेल तुम्हाला तर. इतकं मस्त आणि इतकं सुंदर असा नाश्ता होतो ना तयार. थोडंसं वरतून मी तेल टाकलं, तुम्हाला ऑप्शनल आहे. आता खालून बाजू झाली आहे की नाही एका साईडला चेक करून पलटी मारा. अशा प्रकारे आपलं असं मस्त एक धिरडं तयार होतं आहे नाश्त्यासाठी. आता मी आहे त्या मिश्रणामध्ये माझे 5 धिरडे झाले मोठ्या प्रमाणात, म्हणजे 5 लोकांचा सकाळचा नाश्ता तर आरामसे होतो. अशा प्रकारे आपला हा धिरड्याचा नाश्ता तयार आहे. तुम्ही ह्याला सॉससोबत देऊ शकता, आणि तुम्ही लहान मुलांना देता तर तुम्ही चीज सॉससोबतसुद्धाही देऊ शकता. अतिशय छान नाश्ता होतो. धन्यवाद.